श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। चिदंबर महास्वामींच्या दत्तावतारी शिवस्वरूप असलेल्या शिवचिदंबरांचं दिव्य भव्य असं चरित्र, विलक्षण असं चरित्र ऐकत असताना हे बालक जन्माला आलं, याच्या जातक बाकीच्या सर्व याचं जातकर्म केल्यानंतर त्या पोराचं भविष्य वेगवेगळ्या ज्योतिषांनी येऊन वर्णन केलं। वडिलांना, मार्तंड दीक्षितांना, शास्त्रीबुवांना अपार आनंद झाला। त्यांनी अनेक द्रव्यादी देऊन, वेगवेगळ्या आभूषणांनी देऊन, वेगवेगळे आभूषणं देऊन, वेगवेगळ्या पद्धतीची वस्त्रालंकरण त्यांना देऊन त्यांना तुष्टवलं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मान सन्मान करून बोलवण केली। अतिशय अत्यानंद झाला। पोराबद्दल केलेली सगळी विधानं ऐकून माता पित्यांना अतिशय आनंद झाला। या पोराचं नाव काय ठेवायचं हा प्रश्नच नव्हता। याचं कारण असं, चिदंबर स्वतःच चिदंबर म्हणजे महादेव, चिदंबरांच्या क्षेत्रामध्येच आम्ही तुमच्या पोटी जन्माला येऊ म्हणून शब्द दिलेला होता आणि चिदंबर क्षेत्रामर्ती कृपा झाली आणि त्यानंतर हा पुत्र जन्माला आला। याचं नाव चिदंबर ठेवण्यात येईल हे तर नक्कीच झालं होतं। तेणेप्रमाणे यांचं नाव चिदंबर असं ठेवण्यात आलं। दत्तावतारी शिवचिदंबर लहानाचे मोठे होऊ लागले। यांच्या लीलांचं अवगाहन करणं म्हणजे एक मनाला विलक्षण आनंद देणारे अशा यांच्या बाललीला आहेत। मी कालच्या परवाच्या भागामध्येच आपल्याशी संवाद साधला होता की जणू काही श्रीकृष्ण लीलांशी साधर्म्य असलेल्या, पौराणिक काही गोष्टींशी साधर्म्य असलेलं शिवचिदंबरांचं हे चरित्र 300-400 वर्षापूर्वी, 350 वर्ष, 1700व्या शतकात झालेले हे महान सत्पुरुष बघा काय त्यांच्या लीला आहेत। कधी काय करावं चिदंबर महास्वामींनी, म्हणजे या बाल चिदंबरांनी कधी हातात शस्त्र धरावं, कधी हातात दीप घ्यावा, कधी काय करावं एखादा दगडच उचलावा हातामध्ये, कधी काय करावं अग्नी हातात धरावा, नाना प्रकारचे उपक्रम करावेत। कधी कधी असं करावं की देवघरात रांगत जावं आणि ते देव मांडलेले होते, आता हे स्वतःच शिव, पण बाललीला कशा केल्यात, मध्येच कुठल्या तरी कृष्णाच्या मूर्तीला हात लाव, गणपती ठेवला त्याला हात लाव, ते सगळे देव वर्ण देवघरामध्ये खाली पाडायचे। म्हणजे ह्या बाललीला लहान पोराला काही कळत नसतं, जसं ते आपल्या बाल भावनेत असतं त्या पद्धतीचा व्यवहार शिवचिदंबर लीला करून दाखवत आहेत। कधी कधी काय करायचे, तूप, दूध, दही आईने ठेवलेले असायचे डेरे, त्याला जाता जाता हात लावायचे आणि ते उपडे पाडायचे। ते सगळं घरभर दही सांडतंय, सगळं घरभर दूध सांडलंय, कुठेतरी तुपाचं सगळं ते लवंडून टाकायचे। कधी कधी ही लक्ष्मी माता षड्रस अन्न तयार करायची हो चिदंबरांना भरवण्यासाठी। जशी सर्वसामान्य घरातली तुमच्या आमच्या घरामध्ये नुकतीच जन्माला आलेले जे बालक असतं त्याला त्याची आई किती प्रेमभराने त्या तान्या बाळाला भरवत असते, घरातले किती काळजी घेऊन भरत असतात। ही लक्ष्मी माता षड्रस अन्न तयार करायची आणि या शिवचिदंबरांना भरवायला जायची चिदंबर महास्वामींना। पण ह्या पोराची इच्छा असेल, लहर असेल, तसंच करावं। अंगणात खेळत खेळत जावं, आईनं घास हातात घेऊन, अरे एक घास घे रे बाळा, एक घास घे। परत तिथून अंगणातनं पडवीत जावं, पडवीतनं सोप्यात जावं, सोप्यातनं अंगणात जावं, अंगणातनं माजघरात जावं, माजघरातनं स्वयंपाकघरात जावं। नाना पद्धतीनं त्या पोरानं दुडू धावत इकडे तिकडं फिरावं। आई त्याच्या मागे एक एक घास भरवायला जाते। हे जणू काही वरचे स्वर्गादी देव चमत्कारच पाहतायत। हा शिव कैलासात ध्याननिमग्न असा बसणारा, पण किती भक्तावरती कृपानुग्रह करणारा आहे, भक्ताच्या अधीन आहे भगवान महादेव, की ते या बाललीला करून आपल्या माता पितांना आनंद देत आहेत। एक दिवशी असं घडलं की त्या आईनं स्वयंपाक शिजवला होता आणि आपल्या पोराला भरवायचं या तयारीमध्ये होते। झालं काय, चिदंबर खेळायच्या निमित्ताने म्हणून बाहेर पडले आणि पहिले 2 घास खाल्ले, पण 2 घास खाल्ल्यानंतर पुढे ते तोंड उघडेनात। पुढचा घास खाण्यासाठी जो आ केला पाहिजे तो आ करायलाच तयार नाही। आई म्हणते, हे बघ तोंड उघड, मला तुला भरवायचं आहे, आ कर बघूया।
एक नाही दोन नाही, पुन्हा एकदा आतलं काम काहीतरी होतं हातातलं ते करून आली. आ कर बघूया, आ करायला तयार नाही. शेवटी जसं घडतं तसं आईला राग येऊ लागला. हे बघ, तू जर आता केला नाहीस ना तर तुला मी आता पुढचं खाऊ घालणार नाही, मी आत निघून जाते. ती लक्ष्मी माता आत निघून गेली आणि थोड्या वेळाने परत राहावे ना. हा शिवावतार आहे, आपल्या पोटी जन्माला आलेला आहे, ह्याला भरवलंच पाहिजे. बघा, इथे तो शिव आहे, ते तत्व आहे, ते महादेव आहेत. आईचं आणि मुलाचं जे नातं असतं ना ते वेगळंच असतं, लक्षात घ्या. इथे जे मातृवात्सल्यता जो आहे, ह्या ज्या बाललीला ज्या महादेवांच्या आहेत त्या खरंच अवर्णनीय आहेत. किती बोलावं तेवढं कमी. तिनं घास भरवला परंतु तो पोरगा जेवीच ना. शेवटी एकदा आ म्हणून केलं, ती आई अशी चेहऱ्याकडे बघायला लागली. मोजून 2-3 वर्षाचं बालक ते 2 वर्षाचं. आ केल्यानंतर ग्रह, नक्षत्र, तारे, आकाशगंगा, ब्रह्मांड अनेक अशी ती तोंडामध्ये फिरताना बघायला लागली आणि ते डोक्यावरती हात ठेवला. हा पोरगा आहे तरी कोण? तिला पंचायत पडली. ती म्हणते, अनंत ब्रह्मांडे जयाची अंतरी, ईश्वर निर्धारी चिदंबर. हा कोणतरी विलक्षण पोरगा आहे, हा शिवावतार हे नक्कीच आहे, पण हे काय वेगळंच दाखवलं. म्हणून तिनं आपल्या पतींच्या कानावरती हा विषय घातला. ते पतींच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि ते म्हणाले, अगं भक्त वत्सल असलेले शिव चिदंबर आहेत, त्यांच्याच या अपूर्व अशा लीला ते करतायत. हे बघ, हे साक्षात कैलासपती गिरिजाशंकर कैलासनाथ आहेत. त्यांना तू बालभावनेनं ते आपल्याशी वागतायत, पण आपण त्यांना भगवंत या स्वरूपातच वागवायचं, हे लक्षात ठेव. आपल्या पत्नीचा त्यांनी बोध केला आणि आपल्या पोरापाशी गेले, म्हणजे चिदंबरापाशी गेले आणि सांगितलं, महाराज तुम्ही शिव आहात हे मला माहिती आहे, पण तुम्ही तुमच्या लीला जरा आवरा, जरा गुप्ततेतच ठेवा, इतक्यात प्रगट होऊ नका. आणखीन काय काय लीला केल्या यांनी मी उद्याच्या चरित्रात सांगतो. हे रमणीय, रंजक, रोचक असलेलं हे चरित्र, श्रवणीय असं चरित्र आपण उद्या निश्चित ऐकू. आज इथेच वाणीला विराम देऊ. शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.